नमस्कार. मी वसुधा कोरे. मी पुण्यातच राहते, कात्रजवरून आली आहे आणि मी स्टोरी टेलिंगची विद्यार्थी आहे आणि भीष्म स्कूलची विद्यार्थी आता कायम राहणार आहे. कारण सरांनी आत्ताच सांगितलं, की आपण आता कायमस्वरूपी जोडले गेलेलो आहे. मी अकॅडमिक एम-कॉम केलेलं आहे. पुण्यातच माझं जन्मभूमी, कर्मभूमी पुणेच आहे आणि एस्ट्रोलॉजीमध्ये मी आता पंडित झाले, पी-एच-डी करतीये आणि काउन्सिलर आहे मी. माझं ऑफिस आहे स्वतःचं कात्रजला. मला काउन्सिलिंग करताना थोडं म्हणजे माझ्या मिस्टरांनीच मला हे सुचवलं. त्यांनी Facebookला ॲड बघितली होती. मला म्हटले, "तुला याचा उपयोग होईल असं मला वाटतंय, तर तू जॉइन कर." मला काही इतकं महत्त्व वाटलं नव्हतं त्यावेळी. कारण मला असं वाटायचं, की मी काउन्सिलिंग करते आणि बोलणं काय, वक्तृत्व काय शिकायचंय कुणाकडून, असं म्हणजे मला वाटत होतं त्यावेळी. पण जेव्हा मी जॉइन केलं तेव्हा मला त्याचं महत्त्व पटलं. आणि बोलताना मला थोड्या छोट्या-छोट्या गोष्टी किंवा चुटकुले असे सांगावे लागतात कस्टमरला, क्लायंट्सना. तर त्यावेळी मला याचा उपयोग झाला, की कोणती गोष्ट कशा पद्धतीने सांगावी, की औषध देताना जसं शुगर कोटेड देतो आपण. तर गोष्ट म्हणजे शुगर कोटिंग आहे. कोणाला निगेटिव्ह गोष्टी जेव्हा आपल्याला पॉझिटिव्हली सांगाव्या लागतात, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप उपयोग होतो आपल्याला. त्या पद्धतीने मला याचा कायमस्वरूपी उपयोग होणार आहे. आणि सरांनी आत्ता सांगितलं, की माझं काही कुणी आभार मानू नका किंवा काय. पण सरांचं श्रेय आहे सगळं आणि मी एक विनंती करेन सरांना, की त्यांचा जो बॅक ऑफिसचा स्टाफ आहे अपूर्वा किंवा यशदादा त्यांनी पण आपली ओळख करून द्यावी. कारण त्यांच्यामुळे हे सगळं शक्य आपल्याला खूप सपोर्ट होता त्यांचा. इतकंच मी बोलेन. धन्यवाद.